समाधान भाऊराव सोनार आज येण्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करत आहे। आपले जे गडकिल्ले हे यांच्या ताब्यात आहेत, तावडीत आहेत, त्याच्यावरती अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यापासून मुक्ती कशी मिळेल सरकारचं काम आहे। पण प्रत्येक जो शिवसैनिक तिथे पोहोचतो त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतात आणि ते अतिक्रमण तर निघत नाही आणि दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे। तरी याच्याबद्दल सरकारने काही कठोर पावले उचलणे गरजेचे आहे। वरकोट किल्ले हे सुरक्षित राहिले पाहिजे, कारण ती सरकारची जबाबदारी आहे, कोणा शिवसैनिकांची किंवा पब्लिकची नाही। तर एकाचाही रहिवास नसो, गड किल्ले हे फक्त आणि फक्त शासनाच्या ताब्यात असून त्यांची सुरक्षा करणे हे शासनाचं काम आहे आणि शिवसैनिकावरील मागे घेण्याचं काम सरकारचं आहे। जर ते अतिक्रमण नसेल तर गुन्हे करायचं काम पडणार नाही। अतिक्रमण हे लवकरात लवकर मुक्त व्हावं, हवे त्याच्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करत आहे। तर हे प्रोटेस्ट तुम्ही करताय अजून कुठे कुठे चालू आहे? हे प्रोटेस्ट भारतभर मध्ये आहे आणि जळगाव शहरात आज आहे मुक्त मोर्चा। याच्या संदर्भात आम्ही बोलत नाही, पण जनतेपर्यंत मेसेज देणं आमचं काम आहे। प्रत्येक घरामध्ये या गोष्टीची जागृती करणं गरजेचं आहे। स्वातंत्र्य चौक, टावर चौक, छत्रपती शिवरायांचा चौक, प्रत्येक ठिकाणी आज प्रोसेस चालू आहे। हे किती दिवस करणार आहे तुम्ही? आणि आजच्या दिवस आहे, पण प्रत्येकाने याच्यासाठी उतरणं गरजेचं आहे। प्रत्येकाची जबाबदारी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे गोडकट किल्ले आपल्यासाठी त्यांचा हिंदुत्वाचा त्यांनी जे ध्वज काढलेला आहे तेच आपल्यासाठी प्रतीक आहे आणि ते आपल्याला टिकवणं गरजेचं आहे। आज मी दरम्यानच्या ताब्यात असलेले गड किल्ले लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी गड किल्ल्यांवर राष्ट्रपती शासन लावण्यात यावं आणि ते गड किल्ले मुक्त करण्यात यावं।